जग विज्ञानाच्या माध्यमाने अनेक मोठे मोठे पराक्रम करत आहे, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा समावेश होतो. परंतु आजही अनेक लोक भविष्यवाणी, भाकीत, प्रेडिक्ट किंवा चमत्कार या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवताना आपण पाहतो. सरळ सरळ बोलायचं झाल्यास बरेच लोक अंधश्रद्धेला खत पाणी घालतात. विशेषतः भारतात जगातील इतर देशांच्या तुलनेत या सर्व गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतात. परंतु आजही अनेक विद्वान लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या खऱ्या ठरत आहेत, ज्या भविष्यवाणीच्या पलीकडच्या आहेत, ज्या चमत्काराला खत पाणी घालत नाहीत. आणि अशाच प्रकारची एक व्यक्ती 1911ला जन्मास आली होती आणि 1996ला मृत्युमुखी पडली. परंतु आजही भूतकाळातील आणि भविष्यातील अनेक भाकितं त्यांनी करून ठेवली, जी आज खरी होताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. 2023 तुर्कीमध्ये आलेला भूकंप असेल किंवा इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध असेल, ही भाकितं सुद्धा या व्यक्तीने अगोदरच करून ठेवली होती, जी 100% खरी ठरली. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्या व्यक्तीबाबत, त्याने केलेल्या भाकितांबाबत आणि त्या भाकितांमध्ये किती सत्यता आहे, आजपर्यंत किती खरी ठरली, या सर्व गोष्टी आणि 2024 त्याने केलेलं भाकीत काय आहे, जगावर संकट येणार आहे की जगामध्ये काही चांगल्या गोष्टी घडणार आहे, हे सर्वच सर्व पाहण्याचा प्रयत्न करू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आपल्या सराउंडिंग आजपर्यंत आपल्याला अनेक अशी लोक आढळून आली असतील, जे हात पाहून भविष्य सांगतात, चेहरा वाचून भविष्य सांगतात किंवा ग्रहताऱ्यांवरून भविष्य सांगतात. परंतु या गोष्टीवर बऱ्याच लोकांचा विश्वास आहे, तर बरेच लोक याला अंधश्रद्धा सुद्धा म्हणतात. खरं तर आजच्या युगात कर्मावर विश्वास ठेवणे आणि अंधश्रद्धा मुक्त होणे हे जगासाठी नितांत गरजेचं आहे. मित्रांनो, भविष्यवाणी जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल केलेली असते, त्याच्या चेहऱ्यावरून केलेली असते किंवा त्याचा हात पाहून केलेली असते, तेव्हा ती अंधश्रद्धेला जन्म देते. कारण प्रत्येकच व्यक्तीचं भविष्य हे त्याच्या हातावर किंवा फेसवर किंवा ग्रहताऱ्यांवर अवलंबून नसून त्याने केलेल्या प्रयत्नांवर, त्याने केलेल्या परिश्रमांवर आणि त्याच्या कर्मावर अवलंबून असते. आणि त्याच ठिकाणी एखादी भविष्यवाणी संपूर्ण जगासाठी असेल किंवा जगातील एखाद्या देशासाठी असेल, तर तेथे कर्म अशा प्रकारची संकल्पना अस्तित्वात येत नाही किंवा तिथे अंधश्रद्धा अशा प्रकारची संकल्पना अस्तित्वात येत नाही. कारण कुठल्या व्यक्तीच्या कर्मावर विश्वास ठेवावा किंवा कुठल्या व्यक्तीच्या परिश्रमावर विश्वास ठेवावा हे तेथे निश्चित सांगता येत नाही. तर संपूर्ण जगातील लोकांच्या व्यवहारावर, लोकांच्या वागणुकीवर किंवा या जगात नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सर्व गोष्टीवर ते सर्वच सर्व डिपेंड असते. म्हणून ते चमत्काराच्या, भविष्यवाणीच्या, प्रेडिक्शनच्या पलीकडचं असते. दरवर्षी डिसेंबर महिना आला की संपूर्ण जगात एक नाव मोठं चर्चेत असते, ते म्हणजे बाबा वेंगा. यांनी आजपर्यंत संपूर्ण जगाबाबत अनेक भविष्यवाण्या केल्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या भविष्यवाण्यांपैकी 90% भविष्यवाण्या किंवा भाकितं आजपर्यंत खरी ठरली. त्यांच्या या भाकितांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण भाकीत जे आपण आता सध्या अनुभवत आहोत, ते म्हणजे पॅलेस्टाईन इस्रायलचं युद्ध. आता आपल्या सर्वांनाच पडलेला प्रश्न, कोण आहे ही व्यक्ती? मित्रांनो, बाबा वेंगा या बल्गेरियामधील एक वन औषधी शास्त्रज्ञ महिला होत्या. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, होत्या म्हणजे आता नाहीत का? तर मित्रांनो, नाही. त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट 1996लाच झाला. हे सर्व ऐकल्यानंतर आता आपल्या पुढे आणखी एक मोठी दुविधा निर्माण झाली असेल की जर या व्यक्तीचा मृत्यू झाला, ही व्यक्ती जिवंत नाही, तर ही सर्व भविष्यवाणी आपल्यापर्यंत कशी येत आहे? मित्रांनो, यांनी यांच्या आयुष्यात कधीच अभ्यास केला नाही किंवा त्यांनी कोणत्याच प्रकारचं लिखाण केलं नाही किंवा त्यांना वाचता सुद्धा येत नव्हतं, कारण ही व्यक्ती जन्मतः आंधळी होती. यांनी थोड्या कालखंडासाठीच ब्रेल लिपीचा अभ्यास केला होता आणि त्याच आधारावर त्यांनी त्यांच्या शिष्यांना, त्यांच्या अनुयायांना तशा पद्धतीने सांगून ठेवलंय आणि तेच आज आपल्या पुढे येत आहे आणि तीच भविष्यवाणी आज जगात जगविख्यात होत आहे आणि खरी ठरत आहे. सामान्यतः बाबा वेंगा म्हटलं तर आपल्याला एखाद्या पुरुषाचा उल्लेख केल्यासारखं वाटते, परंतु मित्रांनो, बल्गेरियन भाषेमध्ये बाबा वेंगाचाच अर्थ वेंगा आजी किंवा वेंगा दादी असा होतो. बाबा वेंगा बालपणापासूनच ब्लाइंड होत्या. त्यांचं संपूर्ण आयुष्य बल्गेरियामधील कोजुह पर्वतरांगेतील रुपाईट भागामध्ये गेले. युरोपमधील लाखो लोकांचा आजही विश्वास आहे की बाबा वेंगांकडे रहस्यमय, अलौकिक अशा प्रकारच्या शक्ती होत्या. मुळात जेव्हा आपण बाबा वेंगा यांच्या संपूर्ण आयुष्याचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की बाबा वेंगांचं संपूर्ण आयुष्यच खूप आश्चर्यकारक होतं. बाबा वेंगा, ज्यांचं मूळ नाव वेंजेलिया, यांचा जन्मच 6व्या महिनी झाला होता. जन्मल्यानंतर अनेक दिवस या जिवंत आहेत की नाही अशाच पद्धतीने वागत होत्या आणि त्यानंतर डॉक्टर सुद्धा हे वाचणार नाही अशाच प्रकारच्या प्रेडिक्ट करत होते. परंतु चमत्कार की काय, जन्मानंतर कितीतरी दिवसानं त्यांच्या रडण्याचा आवाज सर्वांच्या कानावर पडला. 1923 यांच्या आयुष्यात आणखी एक चमत्कारिक गोष्ट घडली. एका चक्रीवादळामध्ये, ज्याला आपण सामान्य भाषेत वावटळ म्हणतो, यामध्ये अक्षरशः त्या उडायला लागल्या.
लागल्या आणि एकाएकी तिथून गायब झाल्या. बऱ्याच दिवसानंतर ते एका शेतात आढळल्या. 1939 मध्ये त्यांना फुफ्फुसाचा रोग झाला, ज्यामधून वाचून जिवंत राहणे अशक्य गोष्ट आहे आणि असंच सर्व डॉक्टर सांगत होते. परंतु 1996 पर्यंत बाबा वेंगा जगल्या आणि हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार होता. अशा प्रकारच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी बाबा वेंगा यांचं संपूर्ण आयुष्य भरलेलं होतं. लहानपणापासूनच त्या आंधळ्या असल्याने त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं, परंतु काही कालखंडासाठी त्यांनी ब्रेल लिपीचा अभ्यास केला होता आणि एवढी सर्व परिस्थिती असून सुद्धा त्यांनी केलेली भाकीतं आज जगाला आश्चर्यचकित करत आहे आणि त्यापैकी 90% भाकीतं खरी सुद्धा ठरत आहेत. दुसरे महायुद्ध होणार, सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन अनेक देश निर्माण होतील, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख, रशियाची कुर्स्क पाणबुडी बुडणार, राजकुमारी डायनाचा मृत्यू होणार, 1985 मध्ये बल्गेरियामध्ये भूकंप येणार, 2004 मध्ये बॉक्सिंग डे सुनामी येणार आणि अमेरिकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन अमेरिकन निवडून येतील. अशा प्रकारच्या अनेक भविष्यवाण्या आजपर्यंत त्यांच्या खऱ्या ठरलेल्या आहेत, ज्या जगाला पूर्णपणे आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या आहेत. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच भविष्यातील अनेक वर्षाची भविष्यवाणी करून ठेवली आणि त्यापैकीच एक भविष्यवाणी म्हणजे 2024 ची भविष्यवाणी, जी त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून, शिष्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आली आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आहे. बाबा वेंगा दादी म्हणजेच वेंगा आजी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 2024 मध्ये जगात काही चिंताजनक बाबी घडणार आहेत. 2024 बाबत बाबा वेंगा यांनी केलेली सर्वात महत्त्वपूर्ण भविष्यवाणी किंवा भाकीत म्हणजे जगात आजपर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक संकट येणार आहे. दुसरं भाकीत हवामानाची गुणवत्ता कमी होऊन जगात सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती येणार. तिसरं भाकीत आणि युरोप खंडासाठी चिंता निर्माण करणारं भाकीत 2024 मध्ये युरोपवर जगातील कुठला तरी मोठा देश हल्ला करणार आहे. मग तो जैविक हल्ला असू शकतो किंवा तो दहशतवादी हल्ला सुद्धा असू शकतो. चौथं महत्त्वपूर्ण भाकीत जे संपूर्ण जगाला चिंतेत टाकणार आहे, आजपर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला जगात 2024 मध्ये होईल. प्रगत हॅकर्स लोक वीज आणि पाणी या पायाभूत सुविधेला नष्ट करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतील. आणि या सर्व भाकितांपैकी, सर्व भविष्यवाण्यांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण भाकीत 2024 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्ला केला जाईल, त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला जाईल. आणि विशेषतः त्या भाकीतात असा उल्लेख सुद्धा केला आहे की इतर कुठल्या देशातील शत्रू त्यांच्यावर हल्ला करणार नाही, तर त्यांच्याच देशातील एखादा शत्रू त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करेल, त्यामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकेल. इत्यादी सर्व चिंताजनक भाकितांबरोबरच बाबा वेंगांनी 2 महत्त्वपूर्ण जगाला दिलासा देणारी भाकितं सुद्धा केलेली आहेत. त्यांच्या भाकितानुसार 2024 मध्ये अल्झायमर आणि कॅन्सर सारख्या दुर्मिळ रोगांच्या उपचार पद्धतीचा सुद्धा शोध लागेल आणि जागतिक उपासमारीवर मात करण्यासाठी जगाकडून मोठी पावलं सुद्धा उचलल्या जातील आणि त्यानुसारच 2025 ते 28 मध्ये उपासमारीवर मोठ्या प्रमाणात सोल्युशन निघेल. मित्रांनो, या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे नाही ठेवणे हा आपापला प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, परंतु बाबा वेंगांनी आजपर्यंत केलेल्या भविष्यवाण्यांचा विचार केला तर त्यापैकी 90% भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्या. म्हणून आता 2024च्या भविष्यवाण्यांना किंवा भाकितांना आपल्याला दुर्लक्षित केल्याने चालणार नाही. आपल्या सर्वांना या संपूर्ण विषयावर बाबा वेंगा यांच्या बाबतीत काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, समाज उपयोगी विषयासह, नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.